अध्यक्ष, आपले लाडके पालकमंत्री, आपल्या रत्नागिरी शहराचे लोकप्रतिनिधी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी उदय सामंतजी, लोकसभाचे खासदार सुनील तटकरेजी, शेजारच्या चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकमजी, सर्व अधिकारी, सर्व प्रतिष्ठित माझे रत्नागिरी शहरातले नागरिक, सर्व पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, रत्नागिरी शहरातील थिबा पॅलेस परिसरामध्ये 3D मॅपिंग मल्टीमीडिया शो खुले नाट्यगृह जे आपण एम्फी थिएटर केलेले समोर आपण बसलेले आहात। आत्ताच उदयनी सांगताना सांगितलं की हा कार्यक्रम इथून पुढे सातत्याने दाखवला जाणार, परंतु आपल्या इथं जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर साधारण पावसाळा असतो, त्यावेळेस हा कार्यक्रम बंद राहील। बाकीचे 8 महिने हा कार्यक्रम अशाच पद्धतीने चालू राहणार आहे। आज खरं तर एक महत्त्वाचा दिवस, ज्या राजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी रयतेचं राज्य कसं असलं पाहिजे, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन कसं जायचं असतं, ह्याचा एक आदर्श जगापुढे निर्माण केला। त्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीप्रमाणे जयंती। मी तमाम माझ्या रत्नागिरीकरांना आणि माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला त्या ठिकाणी जयंतीच्या तिथीनुसार जयंतीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो, त्यांना मानाचा मुजरा करतो। आजचा दिवस हा माझ्या रत्नागिरी जिल्ह्याकरता, रत्नागिरी शहराकरता अतिशय महत्त्वाचा आणि ऐतिहासिक अशा प्रकारचा आहे, कारण महाराष्ट्राच्या पर्यटनाला, समृद्धीला पुढे नेणाऱ्या आणखी एका पर्वाची सुरुवात आपण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं केलेली आहे। थिबा पॅलेस परिसरामध्ये 3D प्रकाश योजनेच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याचा आणि या सुंदर क्षणाचा साक्षीदार होण्याचा आनंद आणि अभिमान हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं या प्रकाश योजनेचं खुल्या नाट्यगृहाचं लोकार्पण झालं असं देखील मी जाहीर करतो। सर्व माझ्या नागरिकांना सांगायचं की मला आज आमचं सभागृह होतं, खूप महत्वाचं कामं होती, पण मी दुपारपर्यंत सगळी उरकली आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं की उदयने तिथं कार्यक्रम घेतला आणि तटकरे साहेब, मी, शेखर, आम्ही सगळेजण या कार्यक्रमाला आलो। काही वेळापूर्वीच आम्ही रत्नदुर्ग किल्ल्यावरच्या शिवसृष्टीचं लोकार्पण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आता या प्रकाश योजनेचं खुल्या नाट्यगृहाचं शहराच्या सौंदर्यामध्ये कितीतरी पटीनं भर घालणारं किंवा पर्यटन वाढवणारं अशा पद्धतीचं काम आज 20 ते 25 कोटी रुपये खर्च करून इथं होत आहे। त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्हा एक निसर्ग संपन्न, त्याला ऐतिहासिक अशा प्रकारची आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध असलेला हा भाग, समुद्र किनारे म्हणू नका, किल्ले घ्या, मंदिरं घ्या, नद्या घ्या, घनदाट जंगलांनी व्यापलेला हा सगळा भूभाग महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर अनमोल रत्नासारखा झळकतो। या जिल्ह्याच्या ऐतिहासिक महती सांगताना छत्रपती शिवाजी महाराज आणि रत्नागिरी जिल्ह्याचं एक आगळं अशा प्रकारचं नातं होतं। जिल्ह्याची ऐतिहासिक महती देखील आपण रत्नागिरीचा संबंध हा महाराजांचा अतिशय जवळ आलेला होता, हे पण आपल्याला अधोरेखित करावं लागणार आहे। शिवछत्रपती महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही कोकण भूमी ही देवभूमी आहे। खऱ्या अर्थानं स्वराज्याचा विस्तार या देवभूमीवर झाला आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही। आज मला थिबा पॅलेस हा रत्नागिरीच्या समृद्ध वारसाचा एक अनमोल ठेवा हा आपण समजतो। 19व्या शतकामध्ये बांधलेला हा राजवाडा म्हणजे एक इतिहासातील एक जिवंत दस्तऐवज आहे। ब्रह्मदेश, आताचा म्यानमार देशाचे सम्राट राजा थिबा यांना इंग्रजांनी त्यांच्या देशातून हुसकावून लावलेलं होतं आणि त्यांना रत्नागिरीत नजरकैदेत ठेवलेलं होतं। त्यांच्या वास्तव्याचा साक्षीदार म्हणून हा थिबा पॅलेस त्या ठिकाणी उभा आहे। आज आपण 3D प्रकाश योजनेच्या माध्यमातून या ऐतिहासिक वास्तूला नव्या झळाळी देण्याचा प्रयत्न उदय सामंत यांच्या दूरच्या दृष्टीतनं झालेला आहे। या अत्याधुनिक प्रकाश योजनेमुळे केवळ स्थानिकच नाही, फक्त रत्नागिरीकर नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि आपल्या देशभरातील पर्यटक इथे आकर्षित होतील।
प्रकाश आणि छायाचित्रणाच्या माध्यमातून इतिहास जिवंत करण्याचा हा एक सुंदर आणि अनोखा अशा प्रकारचा प्रसंग आहे। आणि आपण जेव्हा रत्नागिरीबद्दल बोलतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा या पवित्र भूमीस असणारा जिव्हाळा आपण विसरून चालणार नाही। रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गडकोट हे शिवरायांच्या पराक्रमांच्या आठवणींना उजाळा देतात। मी यंदाचा अर्थसंकल्प 7,20 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प मी राज्याला सादर केला। त्याच्यामध्ये अनेक गड किल्ले त्याचं पण संवर्धन करण्याचा आम्ही काम हातामध्ये घेतलेलं आहे। तुम्ही बघा, मागच्या काळामध्ये अनेक सरकार आली, पण या आमच्या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये जे काम झालेलं आहे हे काम तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहताय। हे काही कुठं झाकून राहिलेलं नाहीये, कामाचा दर्जा देखील तुम्ही त्या ठिकाणी पाहिलेला आहे। आणि हे सगळं बघत असताना मी आजच रत्नागिरीमध्येच एक निर्णय घेतलेला आहे, तो मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो। छावा चित्रपटांनी संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला एक योद्धा कसा असावा, शौर्य कशाला म्हणतात आणि एकही लढाई न हरलेला राजा हा छत्रपती संभाजी महाराज कसे होते ह्याचा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे। छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचं रक्षण करण्याचं काम स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी केलं। त्यांच्या विस्तारासाठी जीवन समर्पित केलेला असीम अशा प्रकारचं शौर्य आणि धैर्याने लढलेल्या सर्व लढाईमध्ये विजयश्री मिळवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खुणा महाराष्ट्रात जिथं आहेत त्यामध्ये मग कोकणातील आमचं संगमेश्वर एक प्रमुख ठिकाण आहे। आणि स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राज्याच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरूपी जपण्याकरता मला स्वतः शेखर निकमजी पण सांगितलं, आमच्या तटकरे साहेबांनी पण सांगितलं, आपल्या पालकमंत्र्यांनी पण सांगितलं। आता सर्किट हाऊसला मी ते जे कोणी मूळ मालक आहे त्यांच्याबरोबर पण मीटिंग केली। ते संगमेश्वर येथे त्यांचं भव्य स्मारक उभारण्याचं मी अर्थसंकल्पात जाहीर केलेलं होतं। 5 एकर जागा आहे, परंतु रत्नागिरीकरांनो मला तुमच्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचंय की छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र बलिदान स्थळाला असलेला तुळापूर आणि आमच्या वडू येथे देखील आम्ही मोठं काम स्मारकाचं सुरू केलेलं आहे, प्रगती पथावर आहे। अधिवेशन संपल्यावर मी स्वतः पालकमंत्री उदय सामंत, तिथले आमदार शेखर निकम, आपले खासदार सुनील तटकरे यांना घेऊन तिथं हेरिटेजचं काम करणारे आर्किटेक्ट आणि तिथल्या मंदिराचा जीर्णोद्धार करणारे अशा सगळ्यांना तिथं घेऊन जाणार आहे। आणि इतकं सुंदर अशा प्रकारचं महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचं तिथं उभं करणार आहे की आपल्याला पण सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे। प्रत्येकाच्या मनामध्ये एकदा का होईना संगमेश्वर जाऊन स्वतः छत्रपती संभाजी महाराजांचं त्या ठिकाणी त्यांना अभिवादन करून आलं पाहिजे। अशा पद्धतीचं भव्य दिव्य स्मारक आपण त्या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। खूप काही निर्णय आम्ही त्या बाबतीमध्ये घेतोय, मी ते सांगून तुमचा माझा वेळ त्या ठिकाणी घेत नाही, परंतु मी रत्नागिरीकरांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला या निमित्तानं आवाहन करतो की आपण सर्वजण मिळून आपल्या जिल्ह्याच्या पर्यटनासाठी योगदान देऊया। स्थानिक व्यावसायिक आणि युवा उद्योजक आणि आपल्या नागरिकांना देखील या संधीचा लाभ डायरेक्ट इनडायरेक्ट कसा करून देता येईल याकरता अनेक गोष्टी आमच्या उदय सामंतांनी राज्य सरकारच्या मदतीने केलेल्या आहेत, त्याचा उल्लेख केलेला आहे। आज देखील आम्ही अतिशय चांगल्या प्रकारचं एक सेंटर 7,000 मुलांना वर्षाला त्या ठिकाणी शिक्षण देणार, तंत्रज्ञान शिकवणार, तेही आम्ही भूमिपूजन केले। 165 कोटीचा तो प्रकल्प आहे। आपल्या इथं 10,000 कोटी रुपये गुंतवणुकीचा वेपन तयार करण्याचा अंबानी ग्रुप हा एक कारखाना त्या ठिकाणी टाकताय। खूप मोठे बदल आपण आपल्या रत्नागिरीच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी करतोय। आपल्या इथं डोमेस्टिक आपलं टर्मिनल लवकरच होत आहे, ते टर्मिनल झाल्यानंतर छोट्या विमानाची जाळे देखील पर्यटकांच्या दृष्टीने आणि माझ्या रत्नागिरीच्या दृष्टीने त्या ठिकाणी होणार आहे। माझी एवढीच विनंती आहे, समाजकंटकांच्या कोणत्याही अफवेला जनतेने बळी पडू नका। कोकणाच्या या भूमीची बदनामी होऊ नये, त्याचा परिणाम इथल्या पर्यटनावर होऊ शकतो। या निमित्तानं कोकणच्या या भूमीमध्ये
सामाजिक ऐक्य राखण्याचं आव्हान मी आपल्या सगळ्यांना करीन। कारण युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आपण सगळे जाती धर्माचे लोक अतिशय गुण्या गोविंदाने इथं राहतो। त्याला कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असेल तर कृपा करून त्याला कुठल्याही परिस्थितीत कुणी बळी पडू नका, अशा प्रकारचं आव्हान देखील मी या निमित्तानं करतो। थिबा पॅलेस परिसरातल्या या सुंदर प्रकाश योजनेमुळे रत्नागिरीचं नाव आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू दे आणि आपल्या कोकणच्या पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळू दे, अशा प्रकारच्या शुभेच्छा मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने देतो। उदयने मगाशी सांगितलं, इथल्या विकास कामाला आम्ही सरकारमध्ये असताना कुठंच निधी कमी पडू दिला नाही। इथून पुढच्या काळामध्ये देखील काम दर्जेदार व्हावी, कामं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता भासू नये आणि काम कसं असावं हे रत्नागिरीमध्ये जाऊन पाहावं असं सगळ्यांना सांगता आलं पाहिजे। अशा पद्धतीनं तुम्ही कामं करा। त्या कामाच्या करता राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी निधीची कमतरता तुम्हाला कमी पडू देणार नाही, हा शब्द देखील मी आपल्याला सगळ्यांना देतो। आणि पुन्हा एकदा आजच्या या महत्त्वाच्या दिवशी मला सुनील तटकरेंना, शेखरला, उदयनी बोलून एक चांगल्या प्रकारचं कार्यक्रम लोकार्पणाचे असतील किंवा इथं थिबा पॅलेस परिसरातलं सुंदर प्रकाश योजनेचं हे अर्पण लोकार्पण करण्याचा कार्यक्रम असेल किंवा शिवसृष्टीचा कार्यक्रम असेल, असे अनेक कार्यक्रम इथं चांगल्या पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी आयोजित केले। त्याबद्दल त्याला धन्यवाद देतो, त्याचं कौतुक करतो, त्याचं अभिनंदन करतो। तुम्ही अतिशय योग्य माणसाची निवड तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही केलेली आहे उदय सामंतच्या रूपाने, त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।